Students 3.1 कोरोमंडल फीचर्स इंग्लिश वर्कशॉप स्टँडर्ड 9th इंग्लिश. कोरोमंडल हे ठिकाण आहे, त्यामुळे कोरोमंडलमधील मासेमार या अर्थाने इथे ते वापरलेलं आहे. आता आपण जे पुढची पेज बघणार आहोत ते आहे इंग्लिश वर्कशॉप. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता इथे हाऊ मेनी स्टांजाज आर देअर इन द पोएम या प्रश्नाचं उत्तर लिहूयात. देअर आर 3 स्टांजाज, 3 कडवे. स्टांजा म्हणजे कडवं. हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोएम, कवितेमध्ये किती ओळी आहेत बघा, मोजा. 24 लाईन्स आहेत. ठीक आहे. लिस्ट द रायमिंग वर्ड्स इन द ईच स्टांजा. तर रायमिंग वर्ड म्हणजे काय? तुम्हाला माहिती, प्रत्येक कवितेच्या शेवटी जे शब्द असतात यमक जुळवणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड. जसं लाईट, माईट, सी, बी हे स्टांजा 1चे. स्टांजा 2चे कोणते? कॉल, ऑल, ली आणि सी. आणि स्टांजा 3चे रायमिंग वर्ड्स आहे हेअर, फेअर, टाईड आणि साईड. आता सेकंड क्वेश्चन आहे राईम स्कीम ऑफ ईच स्टांजा. तर राईम स्कीम म्हणजे काय? तुम्हाला माहिती असेल ना, आपण ए बी ए बी ए बी सी डी हे नवीन वर्डसाठी देत असतो. जसं की लाईन 1 A2 राईमला ए देणार, 3-4 राईमला बी देणार. आलं लक्षात? तसं आता आपल्या इथे काय येणार आहे? व्हॉट डू द एक्सप्रेशन रेफर टू लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. तर उत्तर आहे द फिश इन द सी, किंग्स ऑफ द सी, द फिशरमन. At the fall of the sun, evening sunset time. The edge of the verge, the border or edge of the sea shoreline. Match the following. चला आता आपण जोड्या जुळवायच्यात हा. इथे द विंड चाइल्ड, डॉन म्हणजे पहाट, मदर होल्डिंग हर चाइल्ड. सी म्हणजे मदर, क्लाउड ब्रदर, वेव्स कॉम्रेड्स. Find and write the lines in the poem that refer to early morning, evening, full moonlight. आता अर्ली मॉर्निंग दर्शवणाऱ्या ओळी कोणत्या बघा कवितेतल्या? राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. वेकनिंग स्काईज म्हणजे जागा होणारा अवकाश या अर्थाने. आता इव्हिनिंग दाखवणाऱ्या ओळी कोणत्या आहेत? व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन, where the hand of the sea god drives. Full moonlight. याच्यामध्ये उत्तर आहे and sweet are the sands at the full oh the moon with the sound of the voices we love. आता इथे 6 क्वेश्चन आहे. लाईन्स that show fishermen are not afraid of the sea. आन्सर आहे he who holds the storm by the hair will ride in his breast our lives. What though we toss at the fall of the sun where the hand of the sea god drives. आता ही झालं फिशरमन घाबरत नाही दर्शवणाऱ्या ओळी. आता पुढे क्वेश्चन 7 काय? इन द लास्ट आन्सर. शेवटच्या कडव्यात काय म्हटलंय? 2 लाईन्स रेफर टू अ लँडस्केप. निसर्ग सौंदर्य वर्णन करणारं लँडस्केप आहे. अँड 2 लाईन रेफर टू अ सीस्केप. समुद्रावरचं सौंदर्य दर्शवणारे आहे. विच आर दे. आता कोणत्या ओळीत बघा, आपण याचं उत्तर लिहूया. लँडस्केप दर्शवणारे बघा, द coconut landscape land scene. Sweet is the shade of the coconut glade and the scent of the mango grew. आपण म्हणतो ना आंब्याचं बन, तसं मँगो ग्रो. आता सीस्केप दाखवणार बघा. सीस्केप, द सी इज आर मदर, द क्लाउड इज आर ब्रदर, द वेव्स आर आर कॉम्रेड्स ऑल. रो ब्रदर रो to the edge of the verge where the low sky meets with the sea. Using the internet, find photographs and pictures of landscapes, seascapes to illustrate the images used in the poem. आता आपल्याला त्यांनी सांगितलंय हे झालं सीस्केप, समुद्राचं सुंदर चित्रण करणारं चित्र. हे बघा सीस्केप. इथे लँडस्केप दिसतोय आपल्याला. Select a few lines from your favorite nature poem in your mother tongue and translate them into English. निसर्ग कविता आपल्या भाषेतील निवडायची आणि इंटरनेटच्या मदतीने आपण काय करायचं? त्या कवितेचं भाषांतर करायचं किंवा स्वतः भाषांतर करायचं. श्रावण मासी कविता माहिती आहे? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. तर आपण ह्याची कविता ट्रान्सलेशन करूया. More accurate English translation: when the holy month of Shravan arrives, the sky bursts open with the heavy rains. The clouds roam freely, pouring cool showers everywhere. The winds hum softly,
and the fragrance of it. Earth spread around, filled forests turn green again as nature awakens with a new life. Peacocks spread their colorful feathers, dancing joyfully in the rain. Streams and rivers swell with water flowing swiftly towards the sea. Shravan brings devotion, beauty, and freshness. Human hearts bloom with happiness. The whole world becomes a festival of nature filled with color, music, and love. So thank you so much students for listening this video. If you like this video, please like it and share to your friends. सोप्या भाषेत तुम्हाला अख्खा स्वाध्याय समजून सांगितलंय. सो आमच्या स्वाध्याय मित्र चॅनलला नक्की पटापट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.